की बलराज मुधोकांचा खून बाळासाहेब देवरस, नाना देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी केला. ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला आणि ज्यांनी खून केला त्यातल्या दोघांना दिलं भारतरत्न. मला पहिल्यांदा ज्यावेळेला दिवरेचा फोन आला होता दिवाळ्यांचा की अशी अशी संयुक्त जयंती, मला माहीत नव्हतं खरं तर. म्हटलं अहो बाबासाहेबांची जयंती तर कधीच होऊन गेली आणि आत्ता कसं काय म्हणजे छत्रपतींची आणि बाबासाहेबांची जयंती तर म्हणजे आम्ही संयुक्त करतो. आणि हे माझ्यासाठी नवीन होतं की अशा पद्धतीने संयुक्त जयंती होणं. पण नंतर त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मी त्यांना हो म्हटलं मी येईन म्हणून. पण नंतर मग मी विचार करत होतो की हे खरंच म्हणजे संयुक्त करणं हे खूप संयुक्तिकपण आहे. कारण कल्याणकारी राज्याची संकल्पना ज्यावेळेला राजेशाहीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली तर मोनार्कीच्या पिरियडमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना आणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर प्रत्यक्ष संविधानामधून हे वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य उभं करण्याची तरतूद करणारे संविधानपती, मी म्हणतो छत्रपती ते संविधानपती अशा अर्थाने मी ते म्हटलं, यांची जयंती ही संयुक्तरित्या साजरी व्हायलाच हवी, यात काहीच शंका नाही. आज तर वेळ अशी आलेली आहे की या दोन्ही महापुरुषांना आपणच लोकांच्या समोर सातत्याने त्यांचे वेगवेगळे पैलू आणत राहणं भाग आहे. कारण दुर्दैवाने महाराष्ट्राला एक इतका म्हणजे कर्मदरिद्री राज्यपाल मिळाला होता की त्यांनी या दोघांची सुद्धा अवहेलना करायला मागं पुढं पाहिलं नाही. त्यांनी महात्मा फुलेंची, त्यांनी सावित्रीबाईंची सुद्धा अवहेलना करायला मागं पुढं पाहिलं नव्हतं. पण मला वाईट असं वाटलं होतं की हे झाल्यानंतर महाराष्ट्र जो सत्ता म्हणून उभा राहायला हवा होता तो नाही राहिला. काही ठिकाणी काही संघटना, काही व्यक्ती यांच्याकडून तो निषेध झाला, पण याची खरोखर संतप्त प्रतिक्रिया यायला हवी होती. त्या प्रमाणात ती नाही आली आणि ती तरच येऊ शकेल जर अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून आपण याबद्दलचा अवेअरनेस, जागरूकता लोकांमध्ये आणू शकू. आणि म्हणून आत्ताही माझ्या मते काझी सरांनी पण सांगितलं आहे की तो जो एक IT सेक्टर नवीन झालेला आहे. मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं पण माझ्या पुण्यामध्येच केलं, पण माझी आवड पत्रकारितेची होती त्यामुळे मी पत्रकारिता करत होतो. पण हा जो एक नवीन नवमध्यमवर्ग, उच्च मध्यम वर्ग हा जो निर्माण झाला आहे गेल्या 20-25 वर्ष, हा इतका मटेरियलिस्टिक आणि भौतिकवादी आहे की तो पूर्णपणे या परंपरेच्या बद्दल कृतज्ञ झालेला आहे. आणि त्यालाही या महापुरुषांच्या प्रती असलेली कृतज्ञता ही सतत त्याच्या मनामध्ये जागृत करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आणि नसलेल्या व्यक्तींचं योगदान हे जणू काही त्यांनीच देश स्वतंत्र केला किंवा त्यांनीच या देशाच्या उभारणीत हातभार लावला अशा पद्धतीने नवीन नावं आपल्यासमोर आणली जातात. तर त्याहीबद्दलचा जो सत्य गोष्ट आहे ती लोकांना सांगितली पाहिजे. आणि मी ते सततच म्हणत राहतो की सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हेही पत्रकाराचं एक मूलभूत कर्तव्य आहे. आणि केवळ त्या एका वाक्याने आकर्षित होऊनच मी पत्रकारितेकडे आलो होतो खरं तर. म्हणजे मी गोल्ड मेडलिस्ट इंजिनियर होतो, CDOTमध्ये काम करत होतो, भारतातलं टेलिकॉम रेव्होल्युशन आम्ही त्या काळामध्ये घडवत होतो. पण अचानक लक्षात आलं की हे प्रसारमाध्यमं ही खोटे प्रॉपगंडा उभे करतात आणि खोट्या प्रॉपगंडामधून लोकांची दिशाभूल केली जाते आणि त्यातून कल्याणकारी राज्य हे कसं डावललं जातं आणि एक वेगळ्या पद्धतीची हुकुमशाही राजवट, आज तर कम्प्लिटली फॅसिस्ट पद्धतीची राजवट आपल्यावरती येऊन उभी राहिलेली आहे. आणि त्याचा प्रतिकार हा तेव्हाच होऊ शकेल ज्या वेळेला आपल्याला आपल्या या गौरवशाली परंपरेबद्दलची माहिती असेल. एक म्हणजे मला विषयांतर नाही करायचं आहे, पण एक गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्याच्यावरती मी आत्ता ॲक्च्युली पुस्तक लिहितो आहे. माझं पहिलं येऊन गेलं आहे हू किल्ड जज लोया, जज लोयांचा खुनी कोण. आणि आता जे लिहितो आहे की भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली. कारण मी शोधपत्रकारिता करत होतो, अनेक गोष्टींमध्ये शोधपत्रकारिता केली होती. जज लोयांचा खून ही माझी शेवटची बातमी होती. त्याच्या आधी सावरकरांबद्दलची शोधपत्रकारिता केलेली होती. आणि या लोयांच्या खुनाच्या बातमीनंतर ज्या वेळेला नोकरी गेली, हल्ले व्हायला लागले, बरेच काय प्रकार झाले, त्यावेळेला या काळामध्ये करायचं काय, म्हणजे रम्य भूतकाळात वावरत राहायचं तर नवीन काहीतरी शोध घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि म्हणून माझ्या मनामध्ये असं आलं की भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली.
याची काहीच कल्पना नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संविधान सभा कशी तयार झाली, संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होऊन संविधानाची निर्मिती कशी होत होती. पण त्याच्या समांतर किंबहुना त्याच्या थोडंसं आधीपासून ज्याला सुरुवात झालेली होती ती म्हणजे या देशाची पहिली मतदार यादी. 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळाल्यावर 27 ऑगस्टला पंडित नेहरू राजेंद्र प्रसादांना पत्र पाठवतात आणि त्यांना म्हणतात की देशाची पहिली मतदार यादी तयार करायची आहे आणि डॉक्टर आंबेडकरांची माझी चर्चा झालेली आहे. 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचा रहिवासी दाखला असलेल्यांना या देशाचं मतदार बनवावं आणि त्यामुळे प्रशासनाची तयारी सुरू करा, हे त्यांना पत्र लिहिलं जातं. आणि एक BN राव नावाचे अधिकारी त्यांना नियुक्तीपत्र दिलं जातं. ते नियुक्तीपत्र पंडित नेहरूच त्यांना पाठवतात आणि त्यांना लिहितात की देशाची रचना, देशाची उभारणी ही संस्थात्मक आणि संविधानात्मक करायची आहे. संस्थांची उभारणी अजून झालेली नसल्यामुळे निवडणुका घेणाऱ्या तात्पुरती तुमची नेमणूक ही सेक्रेटरी इलेक्शन्स या पदावरती करत आहोत, तर या 2 निकषांवरती तुम्ही काम सुरू करा. आणि मग त्यांनी त्यांच्या हाताखाली 4 ब्युरोक्रॅट्स घेतले. दर 15 दिवसानंतर ही जी कोअर कमिटी होती ह्याच्या 5 ब्युरोक्रॅट्स म्हणजे BN राव, त्यांच्या हाताखालचे 4, त्याच्यानंतर पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद या 8 जणांची दर 8 आठवड्याला एक बैठक व्हायची. दर आठवड्याला आलेल्या देशभरामधून आलेल्या पत्रांचं उत्तर पाठवलं जायचं. आणि तुम्हाला आज आश्चर्य वाटेल की त्या काळामध्ये 4,92,000 पत्र आली वेगवेगळ्या लोकांकडून, वेगवेगळ्या संघटनांकडून, वेगवेगळ्या पक्षांकडून. आणि आलेल्या प्रत्येक पत्राचं उत्तर हे जास्तीत जास्त 14व्या दिवशी दिलं गेलं. त्यावेळेला कुठलेही कॉम्प्युटर नव्हते, कुठलाही डेटा मेंटेनन्स नव्हता. आलेल्या पत्रांची उत्तरं ही तुमचे पत्र प्राप्त झाले, संबंधित विभागाला पाठवून दिले आणि राम अशा पद्धतीची नव्हती. आलेल्या प्रत्येक पत्राचं उत्तर स्पेसिफिक विचारलेला प्रश्न, उपस्थित केलेली शंका किंवा त्यांनी दिलेली सूचना याच्याबद्दलचं उत्तर म्हणून स्पेसिफिकली पाठवली जात होती. आणि हे आश्चर्यकारक काम हे त्यावेळेला 47 साली स्वातंत्र्य झाल्यानंतर आलेल्या प्रत्येक पत्राचं उत्तर हे जास्तीत जास्त 14व्या दिवशी हे दिलं गेलं. 7,92,000 पत्र एकूण आली. आपण फक्त कल्पना आज करू शकतो या गोष्टीची, हे सगळं मॅन्युअली कसं होत असेल, पण हे केलं गेलं. आणि त्यानंतर BN रावांनी देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवली की या 2 निकषांवरती मतदार यादी तयार करायची आहे. संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधीच कळवा. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की कालपर्यंत अडथळा आणणारी ब्युरोक्रेसी ही आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अचानक सहकार्य करायला लागेल अशा भ्रमात राहायचं काही कारण नाही. त्यामुळे आपण यांना आधीच विचारू की संभाव्य अडचणी काय येतील. आणि मग पत्रांचा ओघ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सुद्धा सुरू झाला. त्यावेळेला मुंबई हे राज्य, मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांताचा जो रिफॉर्म कमिशनर होता त्यांनी पत्र पाठवलं. त्याच्या पत्रात त्यांनी 3 प्रश्न विचारले होते की तृतीयपंथीय जे आहेत ट्रान्सजेंडर्स यांचं काय करायचं मतदार यादीच्या संदर्भाने. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की 21 वर्षाचं वय निश्चित कसं करायचं. आणि तिसरं त्यांनी विचारलं की मुंबईसारख्या शहरामध्ये जे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत, जे फुटपाथवरती राहतात, जे चाळींच्या जिन्याखालती राहतात किंवा चाळींच्या गॅलरीमध्ये राहतात, दुकानांमध्ये नोकरी करतात आणि त्या दुकानांमध्येच झोपतात, हॉटेलांमध्ये, तर यांची नोंद कशी करायची. तर त्याला डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर पाठवलं की आपल्या मतदार यादीचा निकष हा 21 वर्षाचा प्रौढ असा आहे. तो लिंग स्पेसिफिक नाही, तो जेंडर स्पेसिफिक नाही. त्यामुळे ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर ऑल्सो व्होटर्स ऑफ इंडिया. आज विचार केला तर आपल्याला थक्क व्हायला होतं की आज ट्रान्सजेंडर्सला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण अनेक ठिकाणी फिरतो. तुम्ही मला सांगा आपल्याला कुठेही तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र अशी टॉयलेट दिसते का? ना रेल्वेत नाही, ना बसस्टँडला नाही, ना सरकारी कुठल्या कार्यालयामध्ये, ना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी, कुठेही नाही. टॉयलेटसाठी सुप्रीम कोर्टामध्ये ट्रान्सजेंडर्सनी केस केलेली आहे आणि त्याची अजून सुनावणी सुरू झालेली नाही. ही केस दाखल केली 6 वर्षापूर्वी. 6 वर्ष ती केस बोर्डावरती पण आलेली नाही. 6 वर्षात अर्णब गोस्वामी येऊन गेला, 6 वर्षात पद्मावतीची केस येऊन गेली, अनेक फालतू केसेस सुप्रीम कोर्टाने घेतल्या. पण ही अत्यंत महत्त्वाची ही केस घ्यायला तयार नाही. आणि हे 2023 सालीची घटना आहे.
1947 साली माझ्या देशाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं सांगत होतं की ट्रान्सजेंडर्सला सुद्धा मतदानाचा अधिकार आहेत, ते सुद्धा या देशाचे मतदार आहेत. ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. 21 वर्षाचं प्रौढांच्या बाबतीत ती जी बैठक झाली त्यांची या कोर ग्रुपची, त्यात पंडित नेहरूंनी सांगितलं की गावागावात वस्ती वस्तीत दवंड्या पिटवा आणि दवंड्या पिटवून लोकांना सांगा की या 2 निकषांवरती मतदार यादी तयार करायची आहे, तर तुमचं वय कसं ठरवायचं हे तुम्ही आम्हाला सांगा. त्यावरती राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की हे करता येणं शक्य आहे का, तर त्याला नेहरूंनी सांगितलं की या देशातल्या लोकांनी लोकशाही नावाचा फक्त शब्द ऐकला आहे, ती कशी असते हे त्यांना अजून माहीत नाही. पण माझ्या प्रशासनाचा अधिकारी ज्या वेळेला या देशातल्या गोरगरीब दरिद्री निरक्षर आणि मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्या झोपडीच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येते. द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स असं त्यांचं वाक्य आहे की त्या झोपडीच्या दारात लोकशाहीची मुळं जन्माला येतील. त्या लोकांच्या मनामध्ये आकांक्षा निर्माण होतील की लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो असं करा आणि त्याप्रमाणे सरकार करतं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यावरती भारत सरकारने केलं, दवंड्या पिटवल्या, त्याच्यावरती लोकांनी अभूतपूर्व सूचना केल्या. अभूतपूर्व सूचना म्हणजे लोकांनी सांगितलं की आमच्या परिसरामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आम्हाला पाठवा आणि आम्ही दिलेल्या उत्तरांवरून अंदाज घ्या आमच्या वयाचा. म्हणजे 1933 साली मुळामुठेला महापूर आला, तर तो पूर बघायला तुम्ही गेला होतात का? कसे गेला होतात? बोट धरून गेला होता का कडेवर गेला होता? मग बोट धरून गेला असेल तर असेल 7-8 वर्षाचा, आता 14 वर्षांनी 22चा याला घ्या मतदार यादीत, कारण तो निरक्षर होता. अशा प्रकारे किंवा 42च्या आंदोलनामध्ये तुम्ही गेला होतात का? बघितलं होतं का? असहकार चळवळीच्या वेळेला तुम्ही काय करत होतात? माहिती कोणी सांगितली? या दिलेल्या उत्तरांवरून वयाचा अंदाज घ्या आणि त्याप्रमाणे यांना मतदार यादीमध्ये समावेश करून घ्या. हे आज लक्षात घेणं जास्त महत्त्वाचं काय आहे की भारताच्या लोकांना निवडणुकीचा पहिला अनुभव 1937 साली आला. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा 1935ला बनला आणि 37ला ज्यावेळेला प्रांतिक निवडणुका झाल्या, प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स, तर त्यावेळेला इंग्रजांनी बनवलेली मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. म्हणजे मतदार कोण असेल याचे निकष होते. पदवीधर असेल तर मतदार होईल, इन्कम टॅक्स पेअर असेल तर, प्रॉपर्टी ओनर असेल तर, एवढेच मतदार आणि एवढ्याच पुरुषांच्या पत्नी किंवा मुलगी किंवा आई ही मतदार. म्हणजे मतदार यादीमधली महिलेची ओळख, तिचं नाव नाही, महिलेची ओळख ही अशी लिहिलेली असायची, निरंजनची आई, निरंजनची पत्नी किंवा निरंजनची मुलगी. आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंत ती मतदार, निरंजन मेला की तिचा मतदानाचा अधिकार जाणार. इतकं इंग्रजांच्या काळामधली ती मतदार यादी होती. भारत, पाकिस्तान, बांगलादेश या त्यावेळच्या ब्रिटिश इंडिया या ब्रिटिश इंडियाची मतदार यादी बनली होती 2,80,00,000 मतदारांची, फक्त 3 देशांची मिळून असलेली. आणि 47ला नेहरू आणि आंबेडकर सांगत होते की एक प्रौढ मतदान आपण करायचं. जगातला पहिला देश भारत बनणार होता प्रौढ मतदान करणारा. आणि मग या मतदार यादीचं जेव्हा काम सुरू झालं, त्याच्यानंतर त्यात अभूतपूर्व अडचणी आल्या. म्हणजे एखाद्या गोष्टीचा किती साकल्याने विचार केला जाऊ शकतो आणि लोकांना न्याय आणि लोकांना हक्क द्यायचा याची किती कळकळीनं ती इच्छाशक्ती असते याची सुद्धा काही उदाहरणं आहेत. म्हणजे एका रिफॉर्म कमिशनरने असं विचारलं की मतदारसंघाच्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर टाकायचे आणि ते घरांचे नंबर पूर्वेकडून पश्चिमेकडे टाकायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे. हा लालफितीमध्ये अडकवणारा प्रश्न होता. आणि याला उत्तर असं पाठवलं गेलं की मतदारसंघाच्या ब्लॉकमध्ये घरांचे नंबर हे नैऋत्य ते ईशान्य आणि वायव्य ते आग्नेय या दिशांनी द्या. त्यावर राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करायचं, तर त्याला उत्तर देताना सांगितलं की या देशातले उच्चवर्णीय हे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना घर करून राहतात आणि उरलेला संपूर्ण बहुजन समाज हा इतर विखुरलेल्या दिशांना असतो आणि त्यांच्यावरती अन्याय होऊ नये, ते मतदार यादीमधून वगळले जाऊ नयेत म्हणून घरांचे नंबरच जर या दिशांनी दिले तर आपोआप होणारी मतदार यादी ही सर्वसमावेशक असेल. ही निवडणूक आयोगाच्या 16,000 इलेक्शन कमिशनच्या आर्काईव्ह केलेल्या फाईल्स मी विकत आणल्या आणि हे वाचत होतो 2.5-3 वर्ष, त्याच्या नोट्स काढत होतो. प्रत्येक पानावरती अक्षरशः अंगावर काटा येईल, डोळ्यात पाणी येईल असं त्याच्यातून अनुभव मिळत होता. हा कोणी विचार केला होता अशा पद्धतीने. म्हैसूरचा राजा हा पत्र पाठवतो आणि म्हैसूरचा राजा विचारतो की असं असं करायचं असेल
तर आम्हाला 4400 रीम कागद लागेल, इतके इतके कर्मचारी लागतील, इतका इतका त्यांचा प्रवास खर्च येईल, जेवणाचा खर्च येईल, पगाराचा खर्च येईल, आणि हा सगळा खर्च कोणी करायचा. आणि हा पत्र आल्याबरोबर बाबासाहेब सांगतात की ताबडतोब त्यांना उत्तर पाठवा की भारत सरकार संपूर्ण खर्च करेल. अप्रत्यक्षरित्या त्यांनी भारत सरकारचं प्रभुत्व मान्य केलं आहे, कारण तोपर्यंत संस्थानं विलीन नव्हती झाली आणि त्याच्या आतच संस्थानिक विचारायला लागली होती खर्च कोण करणार. तर ताबडतोब त्याला उत्तर पाठवा की हे आम्ही करू, भारत सरकार हा सगळा खर्च करेल. या 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 मतदार यादीमध्ये मी जे सांगितलं मगाशी महिलांचं उदाहरण, मध्य भारतामधल्या महिलांनी विरोध केला की आमचं नाव आम्हाला नाही नोंदवायचं, आमचं नाव सरकारी अधिकाऱ्याला माहिती असण्याची काही जरूर नाही, आमच्या नवऱ्याला माहिती आहे ते पुरेसं आहे. त्यावेळेला महिला काँग्रेसच्या मार्फत, महिला संघटनांच्या मार्फत आणि रेडिओवरून जाहिराती देऊन, कलापथकं फिरवून जनजागृतीची मोहीम केली गेली की या मतदार यादीमध्ये येणाऱ्या तुमच्या नावाबरोबर तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि ती तुमच्या पतीच्या मृत्यूनंतरही ते शाबूत राहावेत, यासाठी तुमच्या नावाची नोंदणी ही आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव नोंदवा. आणि मग ती जनजागृतीची मोहीम राबवली गेली. त्याच्यानंतर जवळजवळ 1.25 कोटी महिलांची नावं त्या मतदार यादीमध्ये वाढली. आसामसारख्या ठिकाणात, म्हणजे आज जिथं CA-NRCची सुरुवात केली त्या आसाममध्ये ईस्ट पाकिस्तानमधून, म्हणजे आजच्या बांगलादेशामधून बंगाली भाषा बोलणारे हिंदू निर्वासित आसाममध्ये येत होते. ईस्ट पाकिस्तानमधून आसाममध्ये, आणि ते बंगाली भाषा बोलणारे होते. तर आसामच्या रिफॉर्म कमिशनरने असं सर्क्युलर काढून टाकलं होतं की यांना मतदार यादीत घेऊ नका, कारण की बंगाली भाषा बोलणारे हे लोक आपल्या आसाममध्ये राहिले तर एक दिवशी हे आसामला बंगिस्तान करून टाकतील त्यांची भाषा बोलून, त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नका. तर त्याला रिप्रिमांड केलं गेलं, त्याला बोलावून घेतलं गेलं, त्या अधिकाऱ्याला रिप्रिमांड केलं गेलं. नवीन सर्क्युलर काढलं गेलं की भारतामध्ये उर्वरित आयुष्य जगण्याचं तुम्ही अंडरटेकिंग लिहून दिलं तर तुम्हाला मतदार यादीत समावेश करून घेतला जाईल. यांना घरांचे नंबर नव्हते, तर निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक हाच त्यांचा घर क्रमांक समजा, पण त्यांना मतदार यादीत घ्या. याच्या मागचं जी उद्दिष्ट होतं की या देशातल्या या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या हातामध्ये त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार देणार, ही खूप मोठी गोष्ट होणार होती. आज मी तुमच्यासमोर उभं राहून बोलतोय ते मी कदाचित बोलूच शकलो नसतो. मी 2018 साली मला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीनी बोलावलं होतं काशीला, बनारसला. आणि आपल्याला माहिती आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हा अभाविपचा गड आहे, नरेंद्र मोदीचा मतदारसंघ आहे, योगी आदित्यनाथचं राज्य आहे, आणि त्यांनी मुद्दाम मला सावरकर या विषयावर बोलण्यासाठी बोलावलं होतं. तर आमचा तो कार्यक्रम वगैरे झाला. ते झाल्यानंतर एक मुलगा त्याच्या आईला घेऊन आला आणि तो म्हटला कि मैं मेरी माँ को साथ में लाया हूँ और मेरे पिताजी यहाँ गंगा में नाव चलाने का काम करते हैं और मैं विश्व विद्यापीठ में मैं पढ़ाई कर रहा हूँ. हमने हमारे विश्व विद्यापीठ का लाइब्रेरी बंद कर दिया, इसलिए हमने आंदोलन किया, हम अनशन पर बैठे तो सरकार ने हमको अरेस्ट कर लिया और 26 दिन जेल में रखा. उसकी वजह से मेरी माँ बोलती है कि तू ये राजनीति में हिस्सा मत ले, ये बहुत गंदी चीज़ है. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही असं म्हणता का? तर त्या म्हणे हां, राजनीति बहुत गंदी है. तो म्हटलं आपके पति यहाँ नाव चलाते हैं? म्हणे हाँ. म्हटलं कितने सालों से आप राजनीति कर रहे हो? तो मैंने मतलब आप राजनीति में नहीं हो, लेकिन राजनीति में अपनी राय रखना, राजनीति में अपनी मांग रखना, राजनीति में अपनी इच्छाएं व्यक्त करना, राजनीति में अपना प्रतिनिधि चुनना, ये बातें आप कितने सालों से कर रही हो? तो ती गोंधळून गेली. म्हटलं 70 साल हुए ना आप ये सब कर रही हो. तो मैंने हाँ. मतलब 70 सालों में अगर आप राजनीति को बुरा बोलने लगोगी, राजनीति को गंदा बोलने लगोगी, तो फिर से वो 5000 साल आ जाएंगे जब ये सब कहने की आपको बिल्कुल अधिकार नहीं था. आपको पढ़ने का अधिकार नहीं था, आपको राय रखने का अधिकार नहीं था, आपको सवाल पूछने का अधिकार नहीं था, आपको किसी भी चीज़ का अधिकार नहीं था. फिर से वो 5000 साल आ जाएंगे. ही घटना 2018ची आहे. आणि मग त्या माऊलीला ते पटलं. मग ती म्हटली की नहीं मैं नहीं चाहूँगी ऐसा फिर से आए, मैं इजाज़त दूंगी मेरे बेटे को, अगर वो चाहता है राजनीति में हिस्सा लेना तो. तर मग मी तिथून म्हणजे तो सगळा कार्यक्रम झाला, परत आलो. पण ही घटना 2018ची आहे. 1947 साली या समाजाची मानसिकता काय असेल, ज्यांनी फक्त शोषण पाहिलेलं आहे, फक्त शोषण ज्यांनी बघितलेलं आहे, त्या शोषितांच्या हातामध्ये तुमचं सरकार निवडण्याचा अधिकार आम्ही तुम्हाला देत आहोत, ही सगळी धडपड होती.
की अगदी निर्वसितांच्या छावणीचा क्रमांकसुद्धा त्यांचा घर क्रमांक समजा, नुसतं अंडरटेकिंग लिहून घ्या. बुरख्या पर्दानशीन बायका आलेल्या होत्या, त्या पर्दानशीन बायकांची ओळख कशी पटवायची. तर या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्या पत्नीला घेऊन जा सोबत. तुम्हाला जर पडद्यामधून आत बघण्याची परवानगी नाही, पत्नीला बरोबर घेऊन जा, ती ओळख पटवेल आणि मग तिचं नाव मतदार यादीमध्ये त्या महिलेचं, पर्दानशीन महिलेचं नोंदवून घ्या. पण पुन्हा ही अख्खी धडपड या लोकशाहीला समृद्ध करण्याची होती. आणि हे सगळं जेव्हा पूर्ण झालं, हे या देशाचे लोक, या देशातली लोक ही पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, त्यानंतर या देशाचे नागरिक बनले. कारण मतदार यादी पहिले आली, संविधान नंतर आलं. याच्यामध्ये 8-9 महिन्याची गॅप आहे. पहिले मतदार यादी तयार झाली आणि मतदार यादी जेव्हा तयार झाली त्यावेळेला BN रावांनी पत्र पाठवलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्या आणि 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे आणि माझा विश्वासच बसत नाही आहे की हे वास्तवात आलं. त्यांनी लिहिलं, आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. आणि त्याला एका ओळीचं उत्तर पाठवलं की दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलं आहे कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. म्हणजे मला तर असं सतत वाटत राहतं, ते वाचत असताना पण वाटत होतं की मी इतका सुदैवी आहे, इतका भाग्यवान आहे, मी इतका म्हणजे या देशावरती उपकार आहेत या महामानवांचे की त्यांच्याकडे इतकी प्रगल्भता होती, त्यांच्यामध्ये इतकी आत्मीयता होती या देशातल्या गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाला हक्क देण्याची. माझे आजोबा इन्कम टॅक्स पेअर नव्हते, प्रॉपर्टी ओनर नव्हते, पदवीधर नव्हते, त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला नसता. माझे वडीलही नव्हते, त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला नसता. त्यांना मतदानाचे अधिकार मिळाले नसते तर ते प्रतिनिधी निवडू शकले नसते, ते त्या प्रतिनिधीकडे आपल्या मागण्या मांडू शकले नसते, आपल्या इच्छा आकांक्षा अपेक्षा काहीच सांगू शकले नसते आणि त्या पूर्णही केल्या गेल्या नसत्या. कारण मतदार यादीत नाही आहेत तर मतदार यादीत नसलेल्यांची काय गरज आहे राजकीय पक्षांना. तर तसंच त्यांना वागवलं गेलं असतं. आणि हे या पार्श्वभूमीवर सांगणं खूप महत्त्वाचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने त्यावेळेला या कोर ग्रुपला पाठवलेल्या शिफारसींमध्ये असं म्हटलं होतं की केवळ 25 वर्षाचा प्रौढ जो पदवीधर आहे अशाच पुरुषाला मतदानाचा अधिकार असावा. म्हणजे महिलेला नाही, फक्त पदवीधर. म्हणजे मुळात त्यावेळेला या देशाची साक्षरता होती 9.5-10%. 90% लोकसंख्या ही निरक्षर होती. त्या 10% साक्षरांमध्ये पदवीधर कोण होते आणि तेवढेच या देशाचे मतदार असावेत अशी मागणी केलेली होती. आपलं भाग्य थोर की आपल्या या पूर्वजांनी, आपल्या या महामानवांनी ही मागणी नाकारली, लाथाडली आणि आपल्या दारापर्यंत या मतदानाचा अधिकार दिला, जेणेकरून आज आपल्या वाडवडिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आणि प्रतिनिधीही निवडता आले. आणि म्हणून आज मला तुमच्यासमोर उभं येतं आहे कारण त्यांना ते अधिकार मिळाले जे मला मिळत आले त्यानंतर, किंवा तुम्हाला पण तेच मिळत आले. एक हे ऋण आहे आपल्यावरचं. त्यामुळे मगाशी पण जे आपण म्हटलं की त्या वर्गाला जागं करण्याची गरज आहे. हा जो नवमध्यम उच्च मध्यम वर्ग निर्माण झालेला आहे, जो सुरक्षित आहे, त्याच्यासाठी म्हणजे किमान रिक्वायरमेंट घराची जी आहे ती आईवडिलांनी पूर्ण करून ठेवली आहे. आणि हे न्यूक्लियस फॅमिली ज्याला म्हटलं जातं, नवरा बायको दोघंही कमावतात, त्या नातवासाठी काही संस्कार केंद्रच नाही, हे फक्त व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती जगणार आणि या देशाच्या घडलेल्या प्रत्येक डेव्हलपमेंटबद्दल फक्त कृतज्ञता व्यक्त करत राहणार. यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे आणि म्हणून असे उपक्रम, असे कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. ही नवीन काहीतरी भूतं निर्माण करून दिली जातात. नवीन म्हणजे मला खूप जण असं म्हणतात की त्यांनी बाबासाहेबांना आणि महात्मा गांधींना प्रातस्मरणीय केलं संघाने. तर म्हटलं प्रातस्मरणीय केलं याचं कारण त्यांचं प्रेम हे या गांधींच्या मृत्यूवर आहे, गांधींच्या मृतदेहावर आहे, त्यांच्या आयुष्यावर नाही. म्हणून प्रातस्मरणीय. सकाळी स्मरण एकदा करून झालं की दिवसभर शिव्या देत बसायच्या, दिवसभर शाप देत बसायचे. मी सर 2014-15ला भारतामध्ये मोदींचं सरकार आल्यानंतर देशभर रेल्वेच्या थर्ड क्लास कंपार्टमेंटनी फिरलो होतो, ज्या मार्गावरती गांधीजी फिरले होते. कारण गांधीजींनी भारतातली पहिली ट्रेनची यात्रा ज्या वेळेला केली भारत समजून घेण्यासाठी, ती 9 जानेवारी 1915ला साऊथ आफ्रिकेहून परत आल्यानंतर केली आणि 2015ला त्यांना 100 वर्ष पूर्ण होणार होती.
त्यामुळे त्याला 100 वर्ष पूर्ण होणार. गांधीजींच्या विरोधकांचं सरकार देशामध्ये सत्तेवरती आलेलं आहे गांधींच्या विचारसरणीच्या. तर 100 वर्षानंतरचा देश गांधींबद्दल काय विचार करतो ह्यासाठी म्हणून मी त्या ट्रेननी फिरलो. 17,432 किलोमीटर 3rd क्लास कंपार्टमेंटने. आणि मुघलसराय स्टेशनला ट्रेन थांबली. मी वाराणसीहून चाललो होतो पटण्याला. सकाळी 6:30 वाजता ट्रेनमध्ये 10-12 मुलं चढली आणि त्यांचा गोंधळ चालू होता दरवाजाच्या जवळ. म्हणून मी खाली फरशीवर बसलो होतो कारण खच्चून गर्दी होती. तुम्ही असा तिरका घालून फोटो काढायला लागलो. तर ते फोटो काढतोय बघितल्यानंतर असे लटकत माझ्यापाशी आले. मला म्हणे क्या कर रहा है. तर म्हटलं तस्वीर ले रहा हूँ. म्हणे क्यों. म्हटलं मैं पत्रकार हूँ. म्हणजे पत्रकार हो कौन सी पत्रिका में काम करते हो. म्हटलं द वीक मॅगझिन में. अच्छा द वीक मॅगझिन में वो मल्याळम मनोरमा ग्रुप का. तर मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला की याला मल्याळम मनोरमा ग्रुपचं द वीक मॅगझिन आहे हे याला माहिती आहे. तर म्हटलं हां तुमको मालूम है. तर हाँ मालूम है 130 साल पुराना ग्रुप आहे. आता मुघलसरायसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनवरती ट्रेनमध्ये चढलेली ही मुलं, ज्या मुघलसरायचं नाव आता दीनदयाल उपाध्याय रेल्वे स्टेशन असं नाव दिलं आहे कारण त्या स्टेशनवरती दीनदयाल उपाध्यायांचा खून झाला होता. आणि दीनदयाल उपाध्यायांचा जनसंघाचे संस्थापक त्यांचा खून झाला. आणि त्यांचा खून झाल्यानंतर जनसंघाने एक सत्यशोधन समिती नेमली. त्या सत्यशोधन समितीचे प्रमुख नेमले गेले होते बलराज मधोक. तेही जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक. आणि बलराज मधोकांनी तिथं 6 महिने फिरले, सगळी सत्यशोधन केली त्या अख्ख्या समितीतर्फे. आणि त्यांनी अहवाल सादर केला की बलराज मधोकांचा खून बाळासाहेब देवरस, नाना देशमुख आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी केला. हा त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे. आणि यांनी काय केलं, ज्याचा खून झाला त्याचं नाव दिलं रेल्वे स्टेशनला. आणि ज्यांनी खून केला त्यातल्या दोघांना दिलं भारतरत्न. अशा काळामध्ये आपण आलेलो आहोत. आणि त्या स्टेशनवरती ती मुलं भेटली. मग त्यांना म्हटलं अशी गांधींची यात्रा मी करतोय 100 वर्ष होत आहेत म्हणून. मग त्यातल्या एका मुलाने मला विचारलं की चंपारण द्यायचे का. तर म्हटलं नाही. तेवढ्यात दुसरा मुलगा त्याला म्हणे की अरे चंपारण 1916-17 की बात है, ये 15 की बात कर रहे हैं. 15 में गांधी जी रामकृष्ण मिशन गए थे पटना. तर पुन्हा मला धक्का की या मुलाला 16ला काय झालं माहिती आहे, 15ला काय झालं माहिती आहे आणि हा परफेक्टली सांगतोय. आणि मग ते माझ्याशी गांधी नेहरू, गांधी पटेल, गांधी आंबेडकर, गांधी जिना, गांधी सावरकर असे गप्पा मारायला लागले. आणि माझ्या लक्षात आलं की यांनी अप्रतिम अभ्यास केलेला आहे. म्हणजे नुसतं वाचलेलं नाही, त्या वाचलेल्या गोष्टींवरती चिंतन केलं आहे, विचार केलेला आहे की आपण काय वाचतो आहोत याचा. तर मी त्यांना म्हटलं की आप बहुत अच्छी तरह पढ़े हो, सिर्फ पढ़े नहीं हो. तो मुलगा मला म्हणे बाबूजी एक बात मत भूलिएगा, आप उस प्रांत के बच्चों के साथ बात कर रहे हो जहाँ विश्व का पहला विश्वविद्यापीठ था. म्हणजे त्यांच्या नालंदा विद्यापीठ होतं या परंपरेचा त्यांना एवढा अभिमान आहे किंवा त्या शैक्षणिक परंपरेचा इतका अभिमान आहे की ते ही धडपड करतात की मी जास्तीत जास्त चांगला अभ्यास करेन. आणि आपल्याकडं शिक्षणाची मुहूर्तमेढ रुजवलेल्या महात्मा फुले सावित्रीमाईंबद्दल आपण काय असतो. मला तो त्यांचा जो ॲटिट्यूड होता शिक्षणाबद्दलचा तो खूप आवडला. त्यातला एक मुलगा मला म्हणला, मिथुन सिंग त्याचं नाव होतं. सकाळी तो कॉलेजला जायचा आणि दुपारच्या वेळेत गवंड्याचं काम करायचा कन्स्ट्रक्शन साईटवर. तो मुलगा मला म्हणे बाबूजी ऐसा मत बोलिएगा की गांधीजी मर गए, गांधीजी जिंदा है अभी. विचार करा हो, 26 मेला मोदींनी शपथ घेतलेली आहे 2014ला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हा मुलगा मला म्हणतो गांधीजी जिंदा आहे. अशा बिहार राज्यामध्ये जिथं 28च्या 28 जागा 26च्या जागा भाजप निवडून आलं होतं तिथं हा मुलगा मला म्हणतो. तर मी त्याला म्हटलं की तुम ऐसा क्यों सोचते हो. तर तो मला म्हणे गांधीजी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो वो प्रशंसक सत्ता में आए हैं, लेकिन फिर भी इन 65-70 सालों में उन प्रशंसकों में से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम नथुराम रखे. और जब तक ये शर्म और हया जिंदा है तब तक गांधी जिंदा है. जिस दिन बेशर्मी से अपने बच्चे का नाम नथुराम रखेंगे उस दिन हम कहेंगे कि इस घर में गांधी जी की मौत हो गई. इस देश की परंपरा है कि यहाँ बच्चों का नाम कंस, दुर्योधन या नथुराम नहीं रखा जाता. आणि तो असा भयंकर पॉवरफुल थॉट त्या मुलाकडून असा म्हणजे अक्षरशः अंगावरती आल्यासारखा तो आदळला. म्हणजे या मुलाकडे वायफाय नाही, स्मार्टफोन नाही, कुठल्या मॉडर्न लायब्ररीची मेंबरशिप नाही, काहीच नाही. हा त्याचा ओरिजिनल विचार आहे. हे त्यांनी जे काही वाचलं त्याच्यावरती त्यांनी केलेलं त्याचं ओरिजिनल चिंतन आहे. आणि तेव्हा मला वाटायला लागलं की या पिढीमध्ये जर का आपण गुंतवणूक केली, आपल्या वेळेची असेल, आपल्याकडच्या माहितीची असेल, जे काही तुमच्याकडे आहे त्याची,
तर पुन्हा एकदा हा देश वाचवता येऊ शकतो. पुन्हा एकदा हा देश धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही तत्वांवरती मार्गांवरती संविधानाने सांगितलेल्या आपल्याला पुन्हा आणून ठेवता येऊ शकतो. कारण त्यांनीच या संविधानामध्ये ही मूल्य दिली. बाबासाहेबांनीच दिलेल्या मूल्यांमध्ये या अधिकारांना आणि ह्याच्या हक्कांच्या बरोबर मला कर्तव्य सांगितली. बघा तुम्ही, भारताचं संविधान आणि भारताची मतदार यादी ही जगातली पहिली जेंडर न्यूट्रल आहे. पहिली जेंडर न्यूट्रल. अमेरिकेमध्ये आफ्रिकन अमेरिकन्सला, म्हणजे आता आफ्रिकन अमेरिकन म्हटलं जातं, त्यावेळेला निग्रो म्हटलं जायचं, नंतर ब्लॅक म्हटलं जायचं, यांना मतदानाचा अधिकार नव्हता. इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नसताना भारताची अमेरिकेतली पहिली राजदूत महिला होती. पहिली राजदूत. कदाचित तिच्याकडे बघूनच त्या महिलांना वाटलं असेल अमेरिकन की आपण निदान मतदानाचा अधिकार तरी मागूयात, आणि त्याच्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. जेंडर न्यूट्रल. अमेरिकेमध्ये किंवा जगामधल्या कुठल्याही देशात फक्त स्त्री किंवा पुरुष यांनाच काय अधिकार होते, ट्रान्सजेंडर्सला कुठलेही अधिकार नव्हते. भारताची पहिली मतदार यादी आणि पहिलं संविधान असं जे जेंडर न्यूट्रल आहे. कुठलाही सरकारी फॉर्म घ्या, मेल फिमेल अदर्स असाच कॉलम असतो. पहिल्या दिवसापासून आजतागायत आहे. ही इतकी अभिमानाची गोष्ट होती. आणि ही अधिकार हक्क सांगत असताना या संविधानाने या देशाच्या नागरिकांना कर्तव्य सांगितले की या देशातली धार्मिक सौहार्दता टिकून राहील यासाठी धडपड करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. या देशामधला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस कसा घातला जाईल यासाठी प्रयत्न करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आज काय होताना आपल्याला दिसतंय, म्हणजे देशाचा पंतप्रधान हा देशातल्या सायन्स काँग्रेस ज्या वेळेला असते, विज्ञान परिषद देशाची ज्या वेळेला असते, त्या विज्ञान परिषदेमधलं पहिलं भाषण करताना सांगतो की गणपती ही प्लॅस्टिक सर्जरी होती. मग जिथं वैज्ञानिक दृष्टिकोन खरा जन्माला घालायचा किंवा वाढवायचा तिथं सांगितलं जातं की गणपती ही प्लास्टिक सर्जरी होती. म्हणजे किमान डोकं असलेल्या माणसाला हे कळेल की अरे बाबा, कमीत कमी ऑर्गन ट्रान्सप्लांट तरी म्हण. एक पूर्णपणे वेगळा ऑर्गन लावला आहे तिथं, माणसाच्या ठिकाणी हत्तीचं ऑर्गन बसवलं आहे. प्लास्टिक सर्जरी काय म्हणतो, ऑर्गन ट्रान्सप्लांट तरी पण म्हण. पण होतं असं की ज्या वेळेला सर्वोच्च नेतृत्वात असं बोलायला लागतं देशातलं, त्यावेळेला उपस्थितांमध्ये चढाओढ लागते की याच्यापेक्षा मूर्ख वक्तव्य मी करू शकतो. आणि मग उपस्थित वैज्ञानिकांनी वक्तव्य करायला सुरुवात केली की गाईच्या गोमूत्रात सोनं आहे. म्हणजे असं नाही म्हणत की मग 5 लिटर सोनं दर महिन्याला मी पगार म्हणून घेऊन जाईल. घेऊन जावं ना, जर गोमूत्रात सोनं आहे. किंवा गाईच्या शेणातून युरेनियमचे किरणं पास होत नाहीत. मग एक जण उठला, राजस्थानचा वैज्ञानिक, तो उठला आणि म्हटला की सोलर पॅनलचा वापर वाढल्यापासून सूर्य थंड व्हायला लागला आहे. म्हणजे काय या बिल्डोक निर्बुद्धपणाबद्दल बोलणार काय. आणि ती परंपरा, विज्ञानाला फाटा देण्याची परंपरा आजतागायत चालू आहे. आजतागायत निर्बुद्ध वक्तव्य केली जातात. करोनासारखी महामारी जगभरामध्ये आल्यानंतर देशभर सांगितलं जातं की गॅलरीत उभे राहून थाळ्या वाढवा, आणि मग त्याचं जस्टिफिकेशन मूर्खासारखं देणं सुरू होतं की मग तो रेझोनन्स होतो, मग ती रेझोनेटेड फ्रिक्वेन्सी अशी असते, मग त्या रेझोनेटेड फ्रिक्वेन्सीला स्ट्रक्चर्स पडतात, तर मग कोरोनाच्या विषाणूंची काय बात आहे वगैरे. सगळी चढाओढ तुझ्यापेक्षा मूर्ख मी आहे हे सिद्ध करण्याची. पण आपल्याला अशा समाजामध्ये आपल्या लहान मुलांना, आपल्या मुलाबाळांना मोठं करायचं आहे का, जिथं बिंडोकपणाची चढाओढ लागलेली आहे, जिथं निर्बुद्धपणाची चढाओढ लागली आहे, जिथं नोटेमध्ये चीप आहे सांगितलं जातं. मला अशा समाजामध्ये माझ्या मुलीला सोपवून हे जग सोडायचं आहे का, तर मला तरी नाही सोडायचं, अजिबात नाही. जो खांद्यावरती जो अवयव आहे त्याचा वापर झालाच पाहिजे. आता काही दिवसांपूर्वी डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत काढून टाकला अभ्यासक्रमातून. कारण यांचं पुराण असं सांगतं की ईश्वराने माणसाला जन्म घातला. मग ईश्वराने जर माणसाला जन्म घातला ते एक जण काळा, एक जण गोरा, एक जण गव्हाळ, एक जण सावळा, असं का बरं? एक तिरळा, एकाला चष्मा, दुसऱ्याला चष्मा नाही, चौथा आंधळा, हे का बरं? जर ईश्वरानेच थेट जन्म घातलाय तर मग उत्क्रांतीच्या नियम सिद्धांतावरती विश्वास ठेवायचा नाही. तो म्हटला की माकडाचा माणूस झाला
याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आणि मग एवढा अर्धाच नियम यांना माहिती, त्या डार्विननी त्याच्या नियमाचा दुसरा भाग सांगितलाच नाही ना, की माकडाचं माणूस झालं, पण माणसाने जर विज्ञानाची कास सोडली तर माणसाचं पुन्हा माकड होईल. आणि हे माणसाचं पुन्हा माकड करायला निघाले आहेत. हे विज्ञान आपल्या अभ्यासक्रमांमधून काढून टाकणार आणि असल्या फालतू गोष्टी त्याच्यामध्ये काहीतरी आणणार. आणि याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवा, याच्यावरती आपल्या पुढच्या पिढ्या वाढाव्या का, हा आपण आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. कारण हे यांचं ऋण आपण फेडायचं आहे, या दोन्ही महामानवांचं. यांनी आपल्यावरती ऋण केलेलं आहे, आपण ऋणी आहोत यांचे. आणि हे ऋण जर आपल्याला फेडायचं असेल तर आपल्याला तर्कशुद्ध विचार करावा लागेल, आपल्याला विवेकवादी व्हावं लागेल, आपल्याला रॅशनलिस्ट व्हावं लागेल. आज अभ्यासक्रमांमधून रॅशनॅलिटी शिकवली जात नाही. मी एका ठिकाणी रॅशनॅलिटी शिकवायला गेलो, रॅशनॅलिटी इन जर्नलिझम, औरंगाबादच्या MGM कॉलेजला. तर बोर्डवर लिहिल्याबरोबर एकाने मुलांनी मला विचारलं की रॅशनॅलिटी म्हणजे काय. तर मला वाटलं याला इंग्लिश शब्द कळला नाही, म्हणून मी म्हटलं विवेक. तर म्हणते विवेक म्हणजे काय. तर विवेक म्हणजे काय म्हटल्यानंतर मग मी म्हटलं की त्या दिवशी लिंचिंगची एक बातमी आली होती. म्हटलं या माणसाचं लिंचिंग का बरं झालं आहे. तर म्हणे कारण तो गाईचं मांस नेतो होता अशी संशय होता. म्हटलं मग काय हरकत आहे गायचं मांस नेलं तर. तर म्हणे नाही, गाय आपली आई असते. म्हटलं गाय आपली आई का बरं असते. मी नाही मानत. म्हणजे माझ्या आईला मी असं रस्त्यावरती उघडं नागडं उकिरड्यावर प्लास्टिक खात सोडणार नाही. तर या गाईला मी माझी आई का मानू. तर म्हणे कारण गाय आपल्याला दूध देते. तर म्हटलं गाय दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय आपल्याला दूध नाही देत, आपण गायचं दूध काढून घेतो. ती काही स्वतःहून माझ्या दारात येत नाही आणि म्हणत नाही की घ्या माझं दूध, आपण काढून घेतो. आणि ज्याला कोणाला ही आयडिया पहिल्यांदा कळली की गाईचं दूध काढून घेता येतं, त्याला थोडीशी लाज वाटली की त्या वासराच्या हक्काचं दूध मी काढून घेतोय. आणि म्हणून त्याच्यातला हा विचार ज्यावेळेला मनात आला त्यावेळेला त्याच्यातला भारतीय पुरुष जागा झाला. आणि त्याने काय केलं, त्याने तिला आई म्हणून टाकलं. कारण दुःख सहन करायचं, तक्रार करायची नाही, निमूटपणाने मुकाटपणाने त्याग करायचा आणि करत राहायचा. मग अशा व्यक्तीला आई म्हणून टाकलं की मला वाटणाऱ्या लाजेमधून मी मोकळा. एकदा तिला आई म्हणून टाकलं की हां, तिने सॅक्रिफाईस केलाच पाहिजे, तिने त्याग केलाच पाहिजे, तिने दुःख सहन केलंच पाहिजे. त्यामुळे मी तिला आई म्हणून टाकलं, मला वाटणाऱ्या लाजेमधून मी मोकळा झालो. आणि मग मी माझ्यासारख्या निर्लज्जांची फौज गोळा करत गेलो, उभी करत गेलो. आणि ती तुझ्यापर्यंत आली म्हटलं, जी म्हणते की गाय आपली आई असते. कळलं का विवेक काय असतो. तर म्हणे नाही कळला. तर म्हटलं अख्खं रामायण का बरं झालं. रावण जाळतो ना. म्हटलं हो. म्हटलं अख्खं रामायण का झालं. तर म्हणे कारण रावणाने सीतेला पळवलं. मग कसं काय पळवलं. तो लक्ष्मण रेखा आखून गेला होता, कोणी ओलांडून आतमध्ये आलं तर जळून जाईल. मग रावण का नाही जळला. म्हणजे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. सीता का बरं गेली ओलांडून बाहेर. तर म्हणजे त्याला भिक्षा द्यायला. म्हटलं अरे तो तर त्याची लंका सोन्याची होती, त्याला भिक्षा द्यायला गेली. तर म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. तर म्हटलं मग बिरबल अकबराच्या गोष्टी वाचायचं का तू. म्हणे हो. म्हटलं कशासाठी वाचायचं. तर म्हणे काहीतरी बोध घेण्यासाठी. म्हटलं मग या गोष्टीतला बोध काय, विवेक काय सांगतो, या गोष्टीतला बोध विवेकाप्रमाणे काय. साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. हा पहिला बोध. आणि हा कोण होता म्हटलं. रावण. म्हणजे राक्षस होता. राक्षस तुझ्या चातुर्वर्ण्य पद्धतीप्रमाणे कोण होता. तुम्ही तो दशग्रंथी ब्राह्मण होता. म्हटलं मग दशग्रंथी ब्राह्मण साधूच्या वेशात येऊन फसवतो, तो तुमच्या घरातल्या आबरूवर पण हात टाकतो. आणि म्हणून रावण जाळायचा. आणि पहिला रावण कधी जाळला. राम अयोध्येला परत आल्यानंतर रावणाचं दहन केलं गेलं. ती लंकेत तर त्याला मारलं, पण अयोध्येमध्ये रामाने पहिलं रावणाचं दहन केलं. त्यांनी हा संदेश दिला अख्ख्या भारताला उरलेल्या की का रावण जाळायचा आणि साधूच्या वेशात येणारा कसा फसवतो. आणि ते तेव्हापासून सुरू झालेलं आजपर्यंत तेच होतंय ना. पण तुला कळतच नाही म्हटलं. आणि हाच तर विवेक आहे. आणि हा विवेक तुझा जागा व्हावा, हा माझ्या सगळ्या देशातल्या सगळ्या महामानवांनी प्रयत्न केला. तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, तो शाहू महाराजांनी केला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, तो महात्मा फुलेंनी केला, तो गांधींनी केला. याच्यातून मी जागा कधी होणार. तर मग त्याला असं मान डोलवायला लागलं की नाही, हां बरोबर, मी विचार केला पाहिजे.
पण म्हणून माझं तेच म्हणणं आहे की म्हणून अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विवेक, ही रॅशनॅलिटी ही नेता आली पाहिजे. त्यांनी सांगितलेलं हे शिक्षणाचं महत्त्व सांगता आलं पाहिजे. हे असं आहे म्हणजे माझ्या कॉलनीमध्ये एक मुलगा होता. मी लहानपणी पेपर विकायचो. आता मला पेपर टाकावे लागायचे म्हणून वडिलांनी एक छोटी सायकल घेऊन दिलेली होती. सायकलवर पेपरचा गठ्ठा बांधायचा आणि वाटायला जायचं. पण वर्गात अशी मुलं होती ज्यांच्याकडे नव्हती सायकल. त्यातल्या एका मुलाला अशी सवय होती की शाळेत बाहेर सायकली लावलेल्या असायच्या, मधल्या सुट्टीच्या वेळेला तो बाहेर यायचा आणि कोणाची तरी सायकल पंक्चर करायचा. त्याचा राग काय होता की त्याला सायकल नाही आहे, त्याला सायकल नाही आहे याचा त्याला राग होता. आणि त्याचा परिणाम आता काय होतोय की ज्याला शिक्षणच नाही आहे तो सगळा राग शिक्षणावर काढतोय. मग तो डार्विनचा सिद्धांत अभ्यासक्रमातून काढून टाकतो. तो विज्ञानवादाच्या विरोधातली भूमिका काहीतरी घ्यायला लागतो स्वतःच भाषणांमधून. तो रिझर्वेशन काढून न टाकता तो शिक्षणाचं खाजगीकरण करतो. त्यामुळे फियाच इतक्या महाग होतात की त्या गरिबाला आणि मागास माणसाला परवडण्यासारख्याच राहत नाही. त्यापासून त्याला शिक्षणापासून वंचित ठेवतो. कारण तो त्याचा लहानपणीचा राग काढतोय त्या शिक्षणाचा. त्या डिग्र्या खोट्या आहेत, त्याच्यात तर काहीच अर्थ नाही. ते एंटायर पॉलिटिकल सायन्स नावाची डिग्रीच नाही आहे जगात कुठल्याच विद्यापीठात नाही. पण हा सूड त्याचा घेतला जातोय, पण तो आपल्या मुलाबाळांवर घेतला जातोय. आणि तो जर घेऊ द्यायचा नसेल तर आज आपल्यातल्या प्रत्येकाला उभं राहावं लागेल आणि जे सत्य आहे, जे सत्य विवेकाकडून, रॅशनॅलिटीकडून, संविधानातल्या सांगितलेल्या हक्क आणि कर्तव्यांकडून हे दुजोरा दिलं जातं, त्या प्रत्येक सत्यासाठी प्राणसुद्धा देण्याची तयारी ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. फॅसिझम इतका पटकन संपत नाही. त्याची प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवायला लागते. मला माझं पालनपोषण, माझं शालेय शिक्षण हे अत्यंत धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, लोकशाही आणि निर्भय वातावरणामध्ये झालं. कारण त्याची किंमत माझ्या वाडवडिलांनी चुकवली होती स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला तेव्हा, किंवा वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनांमध्ये भाग घेतला तेव्हा. आज माझी मुलगी निर्भय राहावी, निर्भय जगावी, जातनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष जगावी असं मला वाटत असेल तर तिला ते वातावरण मिळावं याची किंमत मी चुकवायला तयार झालं पाहिजे. इथं राजकीय पक्षांचा वगैरे काही संबंध नाही. हा अत्यंत खाजगी छोटा दृष्टिकोन आहे की माझी मुलगी मला सुरक्षित हवी, निर्भय हवी आणि निकोप मनाची हवी. तंदुरुस्त तर हवीच, मनदुरुस्तसुद्धा हवी. आणि तसं असेल तर त्याची किंमत मी चुकवायला पाहिजे. आणि आजच्या काळामध्ये ती किंमत फक्त आणि फक्त खरं बोलून चुकवता येऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या छत्रपती ते घटनापती अशा दोघांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण मनातल्या मनात स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी हा एवढासा निश्चय करूया की त्या माझ्या कुटुंबासाठी, हा तर एकदम स्वार्थ आहे ना. कुठलाही बाप किंवा कुठलीही आई त्याच्या मुलाबाळांचंच आयुष्य चांगलं जावं म्हणून अख्खं आयुष्यभर धडपड करते. तर ते चांगलं याही अर्थाने जावं यासाठी आपण स्वतःशी हा निश्चय करू की माझ्यापुरतं मी खरं बोलणार, म्हणजे काही त्याची किंमत चुकवायला लागेना, सत्य बोलणार, सैतानाला शर्मिंदा करणार, बोलावं लागेल, बोलत राहावं लागेल. कारण शेवटी असं म्हणतात ना, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर या कुछ नहीं बोलने पर आदमी मर ही जाता है. तर असं ना विचार करणार ना बोलणार असं जर प्रेतासारखं जगायचं असेल तर मग चालू आहे. मग तर प्रवाहाबरोबर लाकडाची ओणकी पण वाहत जातात. मनुष्य आहोत तर प्रवाहाच्या विरोधात पोहून दाखवता आलं पाहिजे. आणि प्रवाहाच्या विरोधात हे पोहलेले आहेत महामानव दोन्ही, ज्यांची आज आपण जयंती मनवतोय. तर या निमित्ताने पुन्हा तेच विनंती करतो की आपण आपल्यापुरता हा निश्चय करूयात की अगदी स्वार्थासाठी आपल्या मुलाबाळांचं आयुष्य सुरक्षित, निर्भय, धर्मनिरपेक्ष जावं यासाठी जे करावं लागेल ते करायला मी तयार आहे. माझा बुद्धिभेद होऊ देणार नाही. एवढा जरी आपण आपल्यापुरता निश्चय केला तरी आजची ही जयंती साजरी झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मला या कार्यक्रमाला बोलावलं याबद्दल शिवप्रेमी मित्रमंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ दोन्ही मंडळांचे अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.